तर खूप दिवस झाले व्हिडिओ आला नाहीये आणि आता मी याच्यासाठी व्हिडिओ बनवते की जर तुमचे पण केस खूप जास्त ड्राय आणि फ्रीजी असतील तर एक मी तेल आज दाखवणार आहे, त्याच्याने तुमचे केस खूप जास्त सिल्की होतील. माझे पण केस खूप रफ होते, पण मी जर ते तेल जे घरी बनवते आणि ते वापरते तर त्याच्याने माझे केस खूप जास्त सिल्की होतात. मी कंडिशनर मला लावावंच लागतं, पण ते जर मी तेल लावलं तर कंडिशनर लावायची पण गरज पडत नाही. तर तेल बनवायला मी घेतलं हे सरसोचं तेल आहे याच्या बॉटलमध्ये. परंतु जे आपले महाराष्ट्रातले आहे तिथे ऑलरेडी गरमी आहे आणि सध्या तर आता उन्हाळा सुरू होतोय, तर तुम्ही आपलं जे कोकोनट आपलं खोबऱ्याचं ते तेल असतं तेच यूज करा, पण ते विदाऊट फ्लेवर किंवा त्याच्यामध्ये काही फ्रेग्रन्स वगैरे जे असतात आर्टिफिशियल ते नसलेलं साधं खोबऱ्याचं तेल यूज करायचं आहे. तर मी घेतली एक कढई, त्यामध्ये मी आता घेते सरसोचं तेल. बॉटलला इग्नोर करा. त्यानंतर आपण जी कोरपड घेतली आहे ती आता पूर्ण मधून कापून घ्यायची, कारण तिचा जो रस आहे तो पूर्ण आपल्याला तेलात मिक्स करायचा आहे, त्याच्यानेच केस तुमचे सिल्की होणार आहेत. आणि याच्यामध्ये तुम्ही कापूर पण ऍड करू शकता, पण मी तो थंड असल्यामुळे नाही करत आहे सध्या, कारण आम्ही ऑलरेडी थंड ठिकाणी राहतोय. हे मधून पण असे कोरपडचे 2 भाग करून घ्यायचे, जेणेकरून ते पूर्ण तेलात मिक्स होतं, त्याचा जो रस आहे कोरपडचा. हे तुकडे सर्व घेतलेत मी कापून आणि तेल गरम झाले. आता त्याच्यामध्ये मी ते टाकते सर्व कोरपडचे तुकडे. याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत, तुम्ही मेथीचे दाणे, त्यानंतर जास्वंद वगैरे भरपूर गोष्टी टाकू शकतात, पण ह्या 2 गोष्टी पण इनफ आहेत सिल्की केस होण्यासाठी. त्यानंतर मी घेतलं हे जवस, थोडेसे दळून घेतले जेणेकरून ते व्यवस्थित मिक्स होतील. तर माझ्या केसांचा हा जो व्हॉल्यूम आहे हा ह्याच तेलामुळे, कारण प्रेग्नेन्सीमध्ये आणि पोस्ट प्रेग्नेन्सी पण खूप केस गळतात, पण ह्या तेलाने खूप जास्त फायदा होतो, गळती पण कमी होते, तुमचे केस पण सिल्की होतात. पण मी ते केस कापून टाकते, कारण ट्रॅव्हलिंगमध्ये पुन्हा मॅनेज होत नाही ते जास्त माझ्याकडून, त्यामुळे मी ते त्याची लेंथ कमीच ठेवते. तर आता झालंय आपलं तेल. आता हे थंड झाल्यानंतर एक शेवटची स्टेप आहे. तर आता तेल झालंय आपलं थंड आणि आता ते आपण याच्यामध्ये गाळून घेऊ. तर आता फायनली मनाली सोडतोय आणि आता शिफ्टिंग करायची आहे, गाडी क्लीन करायची, एवढ्या दिवसापासून बंद होती. आता पुढचे व्हिडिओ लवकरच येतील. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा. बाय.